वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव। नर्मदे हर, हर हर नर्मदे। सर्व श्रोत्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। वसा सासर माहेरचा या सदरातून आपण जात्यावरच्या ओव्यामधील स्त्री मनाची प्रतिमा पाहिली। तर मानस नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून नर्मदा पुराणात उल्लेख आलेल्या सर्व तीर्थांचा मानस प्रवास करत आपण मैयाची मानस परिक्रमा पूर्ण केली। आता एक नवीन सदर घेऊन आपण दररोज भेटणार आहोत। त्या सदराचे नाव आहे एकनाथी भागवत शांती ब्रह्माची उपासना। नमस्ते श्रोते हो, मी नेत्रा चंद्रकांत शेलार आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करते। खरे तर हा विषय जास्त हाताळला गेलेला नाही आणि माझी तेवढी पात्रता देखील नाही, परंतु मला उमगलेले एकनाथी भागवत तुम्हाला साध्या सरळ आणि आपल्या दैनंदिन भाषेत सांगण्याचा मी हा प्रयत्न करत आहे। मी स्वतः एक नाथ वाङ्मयाचा अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे आणि अभ्यास करता करता जे काही मला उमगले ते साध्या भाषेत तुमच्यासमोर मी व्यक्त करणार आहे। आपण वेगवेगळ्या ग्रंथांची नावे ऐकतो, काहींची पारायणे करतो, प्रवचने ऐकतो, पण नाथांचा एकनाथी भागवत जो काशीच्या पंडितांनी त्या काळी पुरस्कृत केलेला, काशीमध्ये वाजत गाजत या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती। नाथ वाङ्मय हे तर फार उच्च दर्जाचे आहे, त्याचे आकलन होण्याची प्रगल्भता कदाचित माझ्याकडे नाही, पण गणेशाने आणि नाथांनी ती वाचाशक्ती मला द्यावी व अभ्यास करताना मला उमगलेला एकनाथी भागवत तुमच्यापुढे साध्या सरळ भाषेमध्ये व्यक्त करता यावा हीच नाथचरणी प्रार्थना। खरे तर आपली ग्रंथसंपदा फार समृद्ध आहे, पण प्रापंचिक व्याप, विद्वत्तापूर्ण भाषाशैली, संस्कृत श्लोक, इतर काही कारणास्तव आपण अशा जीवन बदलून टाकणाऱ्या ग्रंथांकडे कमी आकर्षिलो जातो। तुमच्यासारखीच मी पण आहे। माझा हा एक प्रयत्न आहे। श्रोते माऊली आणि नाथांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन हे कार्य पूर्णत्वास जावे ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते। संत एकनाथांचा जन्म कालावधी साधारणपणे 1450 ते 1455 या कालावधीतला। पैठण हे वेदशास्त्र पुराणांचे माहेरघर होय। नाथांचे घराणे पैठणच्या ऋग्वेदी देशस्थानचे। नाथांचे पणजे भानुदास महाराज की ज्यांनी पंढरपूरची विठ्ठल मूर्ती विद्यानगरवरून पुन्हा पंढरपूरला आणून प्राणप्रतिष्ठा केली होती। नाथांच्या बालपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले, म्हणून आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला। बालपणापासूनच परमार्थ साधनेची त्यांना आवड होती। दृष्टांतातून त्यांना एकदा असा आदेश मिळाला की जनार्दन स्वामींकडे जावे। त्यानुसार ते जनार्दन स्वामींकडे गेले। त्यांचा अनुग्रह प्राप्त करून त्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली। सद्गुरू कृपेने त्यांना दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला। नाथांना दूरदर्शन आणि दूरश्रवण या सिद्धी प्राप्त होत्या। नंतर ते तीर्थयात्रेला गेले। त्यावेळचा समाज स्वार्थ, दंभ आणि अंधश्रद्धेने ग्रासलेला होता। समाज कल्याणासाठी त्यांनी नंतर प्रयत्न सुरू केले। जनार्दन स्वामींच्या आशीर्वादांनी त्यांनी भागवतावर प्रथम टीका लिहिली। त्यानंतर एकनाथी भागवत या संपूर्ण ग्रंथावर आपण टीका लिहावी अशा प्रकारची आज्ञा जनार्दन स्वामींकडून त्यांना झाली आणि मग भागवतातील 11 स्कंदामधून त्यांनी नामस्मरण आणि भक्तीचे महात्म्य वर्णन केले। खरे तर श्रीमद भागवत हा मूळ ग्रंथ म्हणजे भक्तिरसाने पूर्ण आहे, परंतु एकनाथी भागवत हा शांतिरसाने पूर्ण ग्रंथ आहे। आज योगिनी एकादशी या मुहूर्तावरती एकनाथी भागवतातील शांती ब्रह्माच्या उपासनेला आपण सुरुवात करत आहोत। उद्याच्या भागात पाहूया नाथांची पुढील माहिती।